हा बोला स्मिता मॅडम. कसा वाटला कोर्स? मा- म्हणजे स्टार्टिंगचे पहिले 4 दिवस सांगितलं त्याप्रमाणे मला चिडचिडच चालू होती आणि 4 दिवस आमच्याकडे खूप भांडण चालू होतं. मी तुम्हाला जसं सांगितलं. त्यानंतर फर्स्ट डे, सेकंड डे पासून आतूनच जे शांत झाली, त्यानंतर मग त्या विषयावर त्यांच्याशी बोलणंच नाही झालं. सो मिस्टरांशी आता चर्चा करण्यासाठी म्हणजे किंवा भांडण्यासाठी तो मुद्दाच नाही राहिला इन शॉर्ट. तर ते पण 90% त्यांच्या पण डोक्याचा ताप कमी झाला. की वा. म्हणजे एक बॅटल संपली त्यांची आणि माझी, असं की 24 वर्षामध्ये जी बॅटल चालू होती ती सडनली बंद झाली, म्हणजे संपूनच गेला आता आपलं. म्हणजे वाव, त्या ग्रेट. विषयावरच. तर मला आतून खरंच तसं वाटतंय की मी अजूनपर्यंत आता ह्या 10 दिवसांमध्ये म्हणा जरा एकही निगेटिव्ह काही बोललेली नाहीये. किंवा तशी चिडचिड जी खूप व्हायची की इन्सिक्युरिटी असायची की मला माझ्याकडे राहत नाहीये पैसे, तर म्हणजे इन फ्युचर माझं कसं असणार आहे, किंवा फॅमिलीसाठी जास्त केलंय तर मग रिटर्न्स नाही आहे, मग तसं आपल्याला मिळत नाहीये, परत येत नाहीये, किंवा त्याचे रिझल्ट नाही येत आहेत. सो ते खूप नेगेटिव्हिटी होती, ती सगळी बंद झाली. म्हणजे आता माझी थॉट प्रोसेसच चेंज झाली पूर्ण. म्हणजे मी विचारच वा. करत नाहीये की मला काय येणार आहे, असं खरंच आहे. आणि हे माझं एकदम म्हणजे आतून शांत झालं. मग विषयच नाही आहेत माझ्याकडे बोलायला. मग मी ते फोकस इथे हलवलंय की मेडिटेशन करायचंय, किंवा अजून मग नामस्मरणामध्ये, आणि कॉन्सन्ट्रेशन वाढवलं. म्हणजे ऑफिसमध्ये पण बरंचसं कॉन्सन्ट्रेट होतं मला आता, की ओके. विचार ते निगेटिव्ह येत नाही. तर अच्छा. खूप आणि फरक पडला, खूप म्हणजे मिस्टरांची शांत काय झाली. प्रतिक्रिया? म्हणजे त्यांची पहिले तुम्ही इतके भांडायचे, आता काय प्रतिक्रिया? हा, तर ते त्यांचं म्हणणं की जे काय तू रात्री चालू आहे ना, तुझं जे आता जे काय करतेस ते पुढे कंटिन्यू. ओके. म्हणजे तुझं काय ऑनलाईन चालू असतं ते चालू ठेव असं. मग ते आता अच्छा. त्यांना अजून माहिती नाही आज लास्ट डे आहे, तर ते आज नाहीये का असं म्हणजे त्यांचं विचारणं सुरू होईल. कारण काय ओके. माझे क्वेश्चन्सच नाही आहेत त्यांना, असं. ग्रेट. हा, खूप म्हणजे मोठी माझं अचिव्हमेंट आहे. भांडणच नाही. हा, म्हणजे खूप खूप फरक पडला मला. खूप क्वेश्चन्सच एवढे होते माझे, आणि त्यामुळे जास्त फ्रस्ट्रेशन होतं. ओव्हर थिंकिंग जे होतं ना, ओव्हर थिंकिंग हा पण प्रकार खूप होता माझा. येस. खूप होता. म्हणजे झोप यायची रात्री, पण मग दिवसभर खूप ओव्हर थिंकिंग असायचं. म्हणजे इव्हन ऑफिसमध्ये असू दे किंवा घरी असू दे, मग त्याच्यामुळे अजून इन्सिक्युरिटी वाढायची माझी. की करायचं आहे, माहितीये, कळतंय, पण वळतच नव्हतं. स्टार्ट काय करायचं, कुठून करायचं, आणि कसं पुढे जायचं. म्हणजे पैसा हे जे टार्गेट धरून होतं, जे लाईफ टाईम मध्ये अडकलं होतं, की पैसाच होतं. म्हणजे कमवत होती अजूनपर्यंत, म्हणजे 12th स्टँडर्ड पासून कमवत होती. आज 49 एज आहे. म्हणजे त्याप्रमाणे जॉबमध्ये जसं प्रोग्रेस झालं, सॅलरीमध्ये प्रोग्रेस झाली, पण अकाउंटमध्ये तशी प्रोग्रेस होत नव्हती, म्हणून इन्सिक्युरिटी वाढत होती. सो ते आता थोडं सिक्युरिटी आली, आणि थोडंफार माझं जे, एक तुम्ही बोललात ना की ते पैसा अकाउंटला असेल तर आपल्याला काय वाटतं, तर सिक्युरिटी वाटते. तर ते जे येस. स्टेटमेंट होतं तेच माझं स्टेटमेंट मला कॅच झालं, आणि ते सिक्युरिटी आहे आता. की काही ना असे ना 5% आहे ती सिक्युरिटी आहे. त्याच्यानंतर ती हळूहळू वाढेल आपली सिक्युरिटी. ते मला एकदमच क्लोज झालं. म्हणजे सगळे प्रश्न संपलेत माझे आता, रिलेटेड टू वाव, मनी. ग्रेट. आणि खूप तो मोठी बेस होता अचिव्हमेंट. माझा. आणि अच्छा. खरंच शांत झाली मी मॅडम. म्हणजे की खूप, म्हणजे असं वाटतं की काहीतरी ज्याच्या प्रश्नांची आपण एवढे वर्ष जे शोधत होतो उत्तर, ते सडनली हम्म. मिळाले. आणि आनंद वाटतो की फॅमिली, संसार वगैरे सगळं, असं की आपण चुकीचं होतो ते कळलं, असं झालं. आणि चिडचिड करून मी पैसे देत होती मिस्टरांना, तर ते वाक्य जे होतं की मला चिडचिड होते, ती चिडचिड ह्यासाठी होती की माझ्या अकाउंटला नाही आहेत. इन्सिक्युरिटी आहे की मी इन फ्युचर माझं म्हातारपण कसं जाणार आहे, तर मला पैसे मी कमवले तसं काहीच नाही, झिरो आहे. तर मग ती हम्म. इन्सिक्युरिटी झाली बंद. म्हणजे आता त्यांचे जे काय आहेत डेब्ट्स वगैरे, तर त्याच्यामध्ये पण आहे हेल्प. पण मग असं होत होतं, मग आपण खड्डा भरतो पण खड्डा भरला जात नाही. पण मग आता वाटतं की आता हे सगळं क्लोज होईल आणि लवकर आम्ही त्याच्यातून निघू. वा. तेवढं कॉन्फिडन्स आलाय. वा, खूप छान, खूप छान. खूप सुंदर अनुभव दिला, शेअर केला तुम्ही.